मगाशी बोलता बोलता प्राध्यापक सुधीर पानसे यांनी असं सांगितलं की सर्वात जुनी वैज्ञानिक कविता किंवा विज्ञान कविता कोणाची, तर बहिणाबाई चौधरींची. बऱ्याच जणांना हे सत्य माहीत नसेल, मलाही माहीत नव्हतं. पण इतक्या बारकाईने जर एखादा व्यक्ती विज्ञान कवितेचा अभ्यास करत असेल आणि स्वतः विज्ञान कविता रचत असेल, तर त्या ऐकणं हे केव्हाही निश्चित आपलं प्रबोधन करणारं ठरेल आणि त्याचबरोबर थोडीशी विज्ञानाबद्दल वेगळ्या पद्धतीने जागरूकता निर्माण करणारं ठरेल. प्राध्यापक सुधीर पानसे अखिल भारतीय विज्ञान परिषदेच्या मुख्य कार्यालयामध्ये उपाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहेत. साठे कॉलेज विलेपार्लेचे प्राचार्य पदावर ते होते. अनेक वर्ष विज्ञान परिषदेचं कार्य करणारा खंदा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. विज्ञान कवितांचा इतिहास आणि विज्ञान कविता ही त्यांची खासियत आहे. आता आपण त्यांच्या कवितांचा आस्वाद घेऊया. तत्पूर्वी मी प्राध्यापक पानसेंना विनंती करतो की त्यांनी पाटणकर यांना त्यांचा सन्मान करावा, फुलांची करंडी आणि मोमेंटो देऊन. तर नमस्कार. मगाशी मी खाली बसलो होतो तेव्हा आमचे मित्र पाटकर सर सांगत होते की आज मॅक्झिमम वेळ तुम्ही स्टेजवर होता. आणि आत्ता संचालन करताना त्यांनी सांगितलं आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे पानसे यांची मी ओळख करून देतो. आज असं खरोखर घडलं की बराच वेळ वेगळ्या वेगळ्या कारणासाठी मी स्टेजवर आलो, पण ती सगळी कामं महत्त्वाची होती. माझ्या दृष्टीने जिव्हाळ्याचं काम हे म्हणजे विज्ञान कविता या आपल्यासारख्या एका बाजूला विज्ञानाबद्दलची जागरूकता असणाऱ्या आणि रसिक अशा प्रेक्षकांसमोर सादर करणं हे माझ्या दृष्टीने फार मोलाचा क्षण आहे. आणि मी याबद्दल जरी थोडं फॉर्मल वाटलं तरी नक्कीच मराठी विज्ञान परिषद आणि साहित्य मंदिर संस्था या दोघांचा आभारी आहे. गणित आणि कविता असा माझा एक कविता संग्रह प्रसिद्ध झाला आहे अलीकडेच. विज्ञान कविता हा माझ्या थोडा अभ्यासाचा विषय आहे. मी काही कविता लिहितो. विज्ञान कविता किंवा गणित कविता म्हटल्यानंतर पहिल्यांदा असं वाटू शकतं आणि वाटतंही अनेकांना की या दोन गोष्टींचा काय संबंध आहे, कारण या दोन टोकाच्या भिन्न गोष्टी आहेत. एका बाजूला विज्ञान म्हटलं की कठोर तर्कशास्त्र आणि कविता म्हटलं की कल्पनाशक्ती. विज्ञान म्हटलं की त्याच्या नियमांची बंधनं आणि कविता म्हटलं की विमुक्त असा मानसिक असा विहार. अशा या दोन गोष्टी वेगळ्या असताना त्या एकत्र कशा येऊ शकतील असा प्रश्न पडतो. पण आपण जो काही आत्ता प्रवास करणार आहोत काही मिनिटांचा, त्या प्रवासामध्ये लक्षात येईल की विज्ञान आणि कविता या दोन गोष्टी एकमेकांपासून इतक्या दुरावलेल्या नाहीत. त्यांच्यामध्ये फरक निश्चित आहे, पण त्या अशा दुरावलेल्या नाही आहेत आणि त्यांच्यामध्ये एकमेकांना जवळ जाण्याच्या अनेक शक्यता आहेत, आवश्यकताही आहे. विज्ञान कविता या मराठीमध्ये लिहिल्या गेल्या नाहीत असं बिलकुल नाही. माझा काही पूर्ण अभ्यास आहे असा मी दावा करणार नाही, पण मी जो काही अभ्यास केला, माझा मित्र नितीन रिंडे हा मराठी संशोधन मंडळाचा संचालक आहे, त्याच्याबरोबर चर्चा केली आणि त्याच्यातून जी काही माहिती मिळाली त्यातनं आधीच्या काही विज्ञान कविता, काही मराठीतल्या, काही भारतीय अन्य भाषातल्या आणि अर्थातच माझ्या कविता, अशा सगळ्यांचं मिळून हा एक कवितांचा पुष्पगुच्छ हा आपल्यासमोर सादर करतोय. पहिली कविता आहे ती गणित आणि कविता. ही माझी कविता. मी जे म्हणतो आहे की कविता आणि गणित यांचा काहीतरी संबंध असला पाहिजे. हे का वाटतं? कविता तर वाचतोच आहे, पण थोडक्यात मला म्हणायचं आहे असं की साधे आपले नेहमीचे शब्द असतात, ते कवितेच्या ओळीत जाऊन बसले की त्यांना वेगवेगळ्या अर्थाचे धुमारे फुटतात. म्हणजे विंदा करंदीकरांची कविता आहे,
आणि त्याच्यामध्ये एक ओळ आहे, नाही रे उजाडत, नाही रे उजाडत, वरती हे आहे. हे म्हणजे उजाडत नाही आहे असं नाही आहे ना, ते वाचताना आपल्या लक्षात येतं की अरे हे तर परिस्थितीमध्ये पाहिजे तो फरक पडत नाही. सुरेश भटांच्या कवितेमध्ये उषक्काल होता होता काळ रात्र झाली हे म्हटल्याबरोबर आपल्याला केवढे अर्थ जाणवतात. अशा अनेक गोष्टी, संध्या छाया भिवविते हृदया हे म्हटल्यानंतर वेगळाच अर्थ प्रतीत होतो. हे शब्दांचे अर्थ इतके विस्तारित करण्याचं सामर्थ्य कवितेमध्ये आहे. विज्ञानाच्या बाबतीत काय आहे? विज्ञानाच्या बाबतीत त्याची गणिती सूत्र आहेत. ती सूत्र बनतात कशी? न्यूटनने ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. आता झाडाचं फळ पृथ्वीकडे येतं किंवा सूर्याच्या आकर्षणामुळे पृथ्वी त्याच्याभोवती फिरत राहते हे सांगायला न्यूटनची जरूर नाही, हे माहिती होतं लोकांना. न्यूटन कशात आहे? न्यूटनने त्याचं सूत्र लिहिलं, F=m1g(m1m2)/r². असं एक सूत्र तयार केलं. हे सूत्र बनतं कसं? इंग्रजी वर्णमालेतली सुटी सुटी अक्षरं घेतली, F, G, M वगैरे, त्याला थोडी सजावट केली, कुठे 1, 2 असे सफिक्स लिहिले, कुठे स्क्वेअर लिहिला. पण हे सूत्र लिहिल्याबरोबर ते जे साधं ऑब्झर्वेशन आहे की पृथ्वीकडे फळ घेतलं जातं त्याला केवढा प्रचंड विस्तार झाला. आणि मग साऱ्या ग्रहांचे कसे परिक्रमा असतात, त्यांचे पिरियड कसे असतात, इथपासून ते विश्वाच्या टोकाला असलेल्या एखाद्या तारका समूहाचं बिहेवियर काय असतं, वागणूक कसे असते, हे सगळं त्यातनं बाहेर पडायला लागलं. हे गणिती सूत्रांमधनं अशा पद्धतीने वेगळे वेगळे आविष्कार बाहेर पडतात. हा एक दुसरा चमत्कार आहे. या दोन गोष्टी एकत्र बघितल्या की मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये काहीतरी संवाद असला पाहिजे, त्यांच्यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटी असली पाहिजे. म्हणून मी माझी पहिली कविता वाचतोय, गणित आणि कविता. तसे त्यांचे प्रदेश देखील आहेत वेगळे, पार 7 समुद्राच्या अंतराने दुरावलेले. अगदी वाचनालयाच्या कपाटात देखील कवितेचे पुस्तक नांदत नाही कधी, गणिताच्या पुस्तकाच्या शेजारी. वेगळ्या वेगळ्या कपाटात असतात. तरी वाटते असावेत काही बंध अगम्य कवितेचे आणि गणिताचे. वर्णमालेतली इंग्रजी अक्षरे सुटी मांडतो शास्त्रज्ञ एकमेकांशेजारी. करतो मध्ये चिन्हांची सजावट थोडी, स्क्वेअर लिहा, सफिक्स लिहा वगैरे. करतो मध्ये चिन्हांची सजावट थोडी आणि बनवतो एक समीकरण गणिती. आणि काय सांगू चमत्कार, बीजातून वृक्ष जन्मावा तशी त्या समीकरणाच्या पोटातून बाहेर पडतात विज्ञानाची सत्ये अनोखी अपरंपार. आणि आपले रोजचे परिचित शब्द जेव्हा कवितेच्या ओळीत जातात तेव्हा तेजाने झगमगून उठतात आणि अनोख्या अर्थाच्या अनेक छटा शब्दांना त्या अलगद बिलगतात. कवितेचा अर्थ असतो खरा विरघळलेला सारा शब्दांच्या पसाऱ्या पलीकडे. शब्दांचा अर्थ आणि कवितेचा अर्थ वेगळा. कवितेचा अर्थ असतो खरा विरघळलेला सारा शब्दांच्या पसाऱ्या पलीकडे पोचवतात, परंतु नेमका तो अर्थ ते शब्दच कवितेच्या रसिकांकडे. हा देखील नव्हे काय चमत्कार? शब्द जेव्हा कवितेत जातात समर्थन साक्षात्कारी होतात. कधी मृत मनांना संजीवनी देतात, कधी जुलमी सत्तांना आव्हान देतात. माणसांचा विवेक कधी जागृत करतात. कोठून बरे सामर्थ्य येते हे कवितेला. आणि विज्ञान प्रयोगांचे फलित जेव्हा समीकरणांच्या रूपात अवतरते, स्थळकाळाच्या मर्यादा साऱ्या जुगारते, अवघे विश्व व्यापते आणि सर्वत्र सदा सत्य असे विश्वनियम मानवी बुद्धीला बहाल करते. सूत्र लिहिलं न्यूटननी आणि त्याच्यामधून मगाशी सूर्यावरती झालं संबंध विश्वरचनेचा जो काही अभ्यास केला जातो त्याच्यात ते सूत्र महत्त्वाचं आहे, त्यातून सगळं आलं. गणितामध्ये ही अद्भुत शक्ती कुठून बरे येते? असेल वाहात कदाचित पल्ल्याड आपल्या जाणीवेच्या, दिव्य एक प्रवाह प्रज्ञेचा प्रतिभेचा प्रकाशाचा. असतील तरंगत ज्यात समीकरणे गणिती आणि असतील तरंगत काही कवितेच्याही ओळी. प्रतिभावान कवी विहार करीत येते कधी, सोडवीत असतील भावनांची क्लिष्ट कोडी आणि अचानक गवसत असतील त्याला कवितेच्या मधुर अर्थगर्म ओळी.
चिंतनात मग्न कधी शास्त्रज्ञ कोणी, असेल पोचत अचानक प्रवाहाच्या काठी. त्याच प्रवाहाच्या काठावर शास्त्रज्ञ गेला आणि हाती लागत असेल त्याच्या काही समीकरणे अद्भुत गणिती, एकाच प्रवाहात चालले असतील. कधी कधी असेही घडत असावे, कधी कधी असेही घडत असावे, समीकरण गणिताचे कवितेची ओळ व्हावे आणि कवितेची ओळ समीकरण बनावे. भयकारी अण्वस्त्रे उद्भवली यातून ते समीकरण 3 अक्षरांचे आणि 2 चिन्हांचे, E=mc². आईन्स्टाईनचा सिद्धांत, E=mc². मनात भीतीचा कल्लोळ उठवते. हे समीकरण त्यातनं ॲटम तयार झाला. मनात भीतीचा कल्लोळ उठवते आणि जाणकारांची मती गुंग करते. एनर्जी आणि मास कसं कन्व्हर्ट होणार हे पटकन लक्षात येत नाही. कवितेची ओळ असेल का एखादी ते, आणि पहिला स्फोट पाहिला अण्वस्त्राचा, गीतेमधले शब्द स्मरले शास्त्रज्ञाना. पहिला स्फोट पाहिला अण्वस्त्राचा, गीतेमधले शब्द स्मरले शास्त्रज्ञाना. सहस्त्र सूर्याहूनही प्रखर तेज त्याचे, असेल का हे समीकरण गणिती एखादे. ओपेनहेमरला तो पहिला जो स्फोट झाला, टेस्ट एक्सप्लोजन, त्यावेळेला त्याला भगवद्गीतेतला श्लोक आठवला. त्याचा अर्थ प्रखर सूर्याहूनी, सहस्त्र सूर्याहूनी प्रखर तेज त्याचे. तेव्हा हे गीतेतली ओळ आहे, कवितेची ओळ आहे, काव्याची ओळ आहे, का हे समीकरण आहे. भासती जरी गणित आणि कविता, प्रकाशाने उजळलेल्या 2 भिन्न वाटा. मानवी प्रज्ञेचे परी दोन्ही श्रेष्ठ उद्गार, मानवी बुद्धीचे हे अद्भुत 2 चमत्कार. ही पहिली कविता होती माझी. पण मराठीतली पहिली कविता कुठली, असा जेव्हा हिशेब करत होतो, विचार करत होतो, चौकशी करत होतो, तेव्हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बहिणाबाई चौधरी यांनी मराठीमध्ये पहिली विज्ञान कविता लिहिली. विज्ञान कवितेचा अर्थ मी असा समजतो की ज्याच्यामध्ये विज्ञानाचा विषय हा त्याचा मूलभूत गाभा आहे, ती विज्ञान कविता. त्याची एक छोटीशी कथा आहे, ती तुम्हाला सांगतो की जळगावामध्ये नाना फडणवीस, त्यांचं नाव नारायण नरहर फडणवीस असं होतं, पण त्यांना नाना फडणवीस म्हणून ते मराठी साहित्यात इतिहासात आहेत. यांनी पहिल्यांदा तिथे जळगावात एक छापखाना काढला 1885मध्ये. जर्मनीवरनं टेक्नॉलॉजी मागवली, यंत्र मागवली आणि छापखाना काढला. त्या छापखान्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की केशवसूत हे मराठीचे क्रांती करणारे कवी, त्या क्रांतीमध्ये या जर्मन टेक्नॉलॉजीचा छापखान्याचा मोठा वाटा आहे. कारण नाना फडणवीस हे सतत कवितेचे काही अंक छापत असत आणि त्याच्यामध्ये केशवसूतांच्या कविता छापल्या जात. केशवसूत जोवर हयात होते तोवर त्यांच्या कवितांना फारसे प्रसिद्धी मिळाली नाही, रिस्पॉन्स मिळाला नाही. नंतर ते मोठे कवी झाले. पण त्यांच्या सगळ्या कविता या फडणवीसांनी छापल्या. त्याच्यावरनं एक दुसरी गोष्ट आठवली. केशवसूतांच्या कवितेमध्ये, एका कवितेमध्ये पहिल्यांदा विज्ञानाच्या एका याचा उल्लेख आहे. ते म्हणजे तरफ काव्याची करी आमच्या विधीने दिली असे, टेकून ती जनता शीर्षावर जग उलटून या देऊ कसे. म्हणजे तरफ हा जो आर्किमेडीजचा सिद्धांत होता तो मराठी कवितेमध्ये तिथे आलेला दिसतो. पण म्हणून ती विज्ञान कविता नाही, कारण त्याचा विषय तो नव्हता. त्यांनी फक्त ती एक कल्पना वापरली होती. त्यातही गंमत अशी की जेव्हा हे आर्किमेडीज म्हणाला की मी पृथ्वीच्या बाहेर उभं राहिलं आणि मला जागा दिली आणि पुरेशी लांब तरफ दिली तर मी पृथ्वी हलवतो, तेव्हा हे सांगताना हे लक्षात घ्या, आर्किमेडीज हा सगळ्या शास्त्रज्ञांचा पूर्वपुरुष आणि त्यामुळे त्यांनी कंडिशन्स पहिल्या स्पेसिफाय केल्या. तरफेच्या बाबतीत टेकू म्हणजे फलक्रम हा महत्त्वाचा. तो फलक्रम पृथ्वीच्या बाहेर पाहिजे, मला त्याच्या पलीकडे उभं राहायला जागा पाहिजे, असं झालं तर मी करतो. हे सायंटिस्ट आर्किमेडीज म्हणला. केशवसूत कवी, त्यांनाही फलक्रमचं महत्त्व कळलं होतं, पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने मांडलं. टेकूनही जनता शीर्षावर जग उलथून या देऊ कसे. सगळं जग उलथून देण्यासाठी जनता शीर्ष म्हणजे लोकांचे विचार हा फलक्रम आहे. तिथे जर फरक केला तर हे जग उलथलं जाईल असं त्यांनी म्हटलं. तर मी सांगत होतो की हा जो छापखाना त्याने तयार केला नाना फडणवीसांनी, त्याच्यावरती बहिणाबाई चौधरींनी कविता लिहिली. ही साधारणपणे
1900च्या आसपास लिहिली असावी, 1890 ते 1910 या दरम्यान कधीतरी, त्याचं नेमकं वर्ष कळलेलं नाही, पण या दरम्यान कधीतरी कविता लिहिली. आणि त्या कवितेमध्ये त्याची सगळी रचना आणि त्याचा शेवट हे खास बहिणाबाईंचं वैशिष्ट्य दाखवणार आहे. कवितेचं नाव नानाजीचा छापखाना. बहिणाबाई चौधरी. नानाजीचा छापखाना. ममई बाजारा वाटे, ममई बाजारा वाटे चाले धडाड दनाना, असा जयगावामधी नानाजीचा छापखाना. त्यांनी गावाचं नामांतर किती छान केलं बघा. जळगावचं नाव इथे जयगाव आहे. ममई बाजारा वाटे चाले धडाड दनाना, असा जयगावामधी नानाजीचा छापखाना. नानाजीचा छापखाना, त्यात मोठे मोठे पुठ्ठे, तसे शाईचे दराम अन कागदाचे गठ्ठे. ड्रमचं बहुतेक मराठी भाषांतर दराम केले, जसं हॉस्पिटलचं इस्पितळ, फलाट प्लॅटफॉर्मचं फलाट, तसं दराम ड्रमचं. तसे शाईचे दराम अन कागदाचे गठ्ठे. किती शिशाच्या चिमट्या, तेव्हा ते शिशाचे गोळे पट्ट्या यायच्या ना. किती शिशाच्या चिमट्या ठसे काढले त्यावर, कसे निघती कागद छापीसनी भराभर. चाले छाप्याचं मंतर, चाले छाप्याचं यंतर, जीव आठे भी रमतो. आठवणीने सुद्धा त्यांना मजा वाटते. चाले छाप्याचं यंतर, जीव आठे भी रमतो. टाकी सनी रे मंतर, जसा भगत घुमतो. भगत घुमताना असा आवाज करतो, तसं त्या छापखान्याचा आवाज आहे. त्यामुळे टाकी सनी रे मंतर, जसा भगत घुमतो. आणि इथे बहिणाबाई दिसतात. शेवटचं कडवं आहे. मानसा परी माणूस, मानसा परी माणूस, राहतो रे येडा जाना. मानसा परी माणूस राहतो रे येडा जाना, अरे होतो छापीसनी कोरा कागद शहाणा. असं शेवटी ते सांगतात की कोरा कागद हा त्या छापखान्यात शहाणा होतो, पण माणूस होत नाही. माझी पुढची कविता आहे तिचं नाव आहे यात्रा. म्हणजे संशोधनाची ही एक यात्रा सुरू झाली काही शतकांपूर्वीपासून. पूर्वीच्या काळी विज्ञान नव्हतं असं नाही, होतं, पण ज्याला आधुनिक विज्ञान म्हणावं अशी संशोधनाची यात्रा ही काही काळापासून सुरू झाली. सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला त्यासाठी, आणि नंतर आता त्याचे फरक तयार झालेला आहे. तर ही यात्रा कशी बदलत गेली हे थोडक्यात इथे सांगितलेलं आहे. आज आपण जी भाषणं ऐकली त्या भाषणांमधले अनेक सूर, मुद्दे, त्यातलं काळजी ही या कवितेत कुठेतरी तुम्हाला जाणवेल. यात्रा निघाली तेव्हा बसायला पालखी कोणालाच नव्हती. कित्येक पाय तर अनवाणीच होते, पायाखालची वाट बिकट होती. जीव घेण्या झंझावातांची साथ सदा निकट होती. परिस्थिती फार चांगली नव्हती, पण युरोपमधले जे कोणी संशोधक होते ते सुद्धा त्या काळामध्ये, राईट ब्रदर्स काय किंवा अन्य मार्कोनी काय, अगदी काही खूप परिस्थिती चांगली नव्हती. कित्येक पाय तर अनवाणीच होते, पायाखालची वाट बिकट होती. जीव घाण्या झंझावातांची साथ सदा निकट होती. आणि भोवतालच्या अंधुक उजेडाचीच काय ती फक्त सोबत होती. यात्रा निघाली तेव्हा क्षितिजा पलीकडे समृद्धीच्या सोनेरी सूर्याची चाहूल ऐकू येत होती. पक्ष्यांच्या किलबिलाटातून गाणी आशेची अलगद उमलत होती. होकायंत्राची सुई तेव्हा सत्याचा ध्रुव नेमका दाखवत होती. कुठे जायचं, काय होणार याच्याबद्दल खूप चांगल्या आशा होत्या. आता बरेच अंतर काठले आहे. यात्रा पुढे आली आहे. आता साऱ्यांना सुसज्ज रथ आहे. संशोधनासाठी पाहिजे तेवढे पैसे मिळतात. M शर्मांच्या काळात युनिव्हर्सिटीच्या संशोधनाच्या कथा ऐकल्या, ग्रँट मिळत नसे आणि कशा पद्धतीने केल्या. आज पैसे खूप मिळतात. आता साऱ्यांना सुसज्ज रथ आहे. वाट सुलभ झाली आहे. वादळांचा विरोध विरला आहे. समृद्धीचा भगभगीत सूर्य क्षितिजावरून वर सरकला आहे. सोनेरी होता तो आता भगभगीत वाटायला लागला. पण आता हे काय झाले आहे? यात्रा कोठे जात आहे? संतप्त निसर्गाच्या अस्वस्थ उद्गारांपुढे पक्ष्यांचा किलबिलाट कोठे हरवला आहे? तेव्हा केवढी आशा होती. अनिवार्य लालसेपुढे मानवाच्या समृद्धीचा सूर्य हतबल का वाटतो आहे? आणि वेगाची धुंदी चढलेले सारे यात्रिक
कडेलोटाच्या दिशेने का धावत आहेत, ही आज त्या यात्रेची परिस्थिती झालेली आहे. ही माझी दुसरी कविता होती. हे जे विज्ञानाचं एक प्रगती झालेली आहे, आपल्या देशाने सध्याच्या काळात खूप केलेली आहे. त्यात काही विसंगती पण आहेत, त्याच्यावरही कविता नंतर वाचतो. पूर्वीच्या काळी आपल्याकडे विज्ञान होतं का? होतं. पण जुन्या काळचं विज्ञान आणि आधुनिक विज्ञान यात फरक आहे. एक महत्त्वाचा फरक असा आहे, थोडक्यात सांगायचं तर, की पूर्वीच्या काळचं सगळं विज्ञान आपलं असो नाही तर चीनचं असो, इजिप्तमध्ये असो, कुठेही जुन्या संस्कृतींमध्ये हे ऑब्झर्वेशनवर होतं. आकाशातले ग्रह तारे कसे फिरतात त्याचं ऑब्झर्वेशन, झाडं कशी उगवतात, पानं फुलं कशी फुलतात, ह्याच्याबद्दलच्या ऑब्झर्वेशनच्या आधारावर बहुतेक सगळं होतं. गॅलिलिओपासून सुरुवात झाली. याचं कारण गॅलिलिओने काय केलं, त्यांनी नुसतं आकाशाकडे बघितलं नाही, त्यांनी काचेची एक चिप घेतली, ती घासून घासून त्याची भिंग बनवली, 2 भिंग एकमेकांपासून योग्य अंतरावर ठेवली, एक दुर्बीण बनवली, दुर्बिणीतून त्याने चंद्राकडे बघितलं. न्यूटनने काम करताना एक काचेची चिप घेतली, त्याचा प्रिझम बनवला, लोलक बनवला, त्यातून प्रकाशाचे किरण पाठवले आणि 7 रंग बघितले. असे एक्सपेरिमेंट करणं, अशा पद्धतीने इक्विपमेंट्स डिझाईन करणं, हे सगळं हे आधुनिक विज्ञानाचं मुख्य वैशिष्ट्य आहे, जे पूर्वी नव्हतं, आपल्याकडेही नव्हतं आणि कुठेच नव्हतं. हे आत्ताच नंतर सुरू झालं. असं असताना आपल्याकडे जे झालं विज्ञान, ग्रहताऱ्यांचं विज्ञान खूप छान आहे, गणिताची खूपच चांगली प्रगती आहे, आयुर्वेद आहे, सगळं ऑब्झर्वेशनल आहे, पण आहे, चांगलं आहे, त्याचं कौतुक असावं. पण त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा त्याच्याबद्दल बोललं जातं तेव्हा ती गोष्ट अतिशय हास्यास्पद होते. आणि अशी हास्यास्पद गोष्ट काय लेव्हलला जाते याचं वर्णन करणारी ही कविता आहे. पूर्वजांचा अपमान करायचा, त्यांना कमी लेखायचा असा उद्देश नसून त्याबद्दलचा असा वेडपट असा अभिमान बाळगणं हे नको, हे त्यातलं मुख्य उद्देश आहे. तर या कवितेचं नाव आहे असेल असेल. कवितेचं नाव आहे असेल असेल. तो मला तावातावाने सांगत होता, तो मला तावातावाने सांगत होता, विमानेच काय पण आपल्याकडे होती अवकाशयाने सुद्धा. मी हसून म्हटले असेल असेल. तो म्हणाला उगाच सांगत नाही, पुरावा आहे. तो म्हणाला उगाच सांगत नाही, पुरावा आहे. कोणत्याशा पोथीच्या कुठल्याशा अध्यायात चक्क उल्लेख आहे काळाच्या सापेक्षतेचा. म्हणजे आजचा आईन्स्टाईनचा सिद्धांत समजलेला होताच त्या काळी आपल्या पूर्वजांना, होय की नाही? मी मान डोलावीत म्हटले असेल असेल. तो पुढे म्हणाला तुला सांगतो, तो पुढे म्हणाला तुला सांगतो, ऋग्वेदातली अमकी तमकी ऋचा अशी तशी वाचली की त्यातनं बाहेर पडतो आजच्या गुणसूत्रांचा फॉर्म्युला. तेव्हा आजचे जेनेटिक सायन्स ठाऊक असणारच की नाही आपल्या पूर्वजांना, तूच विचार करून पहा. मी क्षणभर गहन विचार केला, मी क्षणभर गहन विचार केला आणि म्हटले असेल असेल. तो त्याच आवेशाने पुढे आणखी काहीतरी सांगू लागला, तो त्याच आवेशाने पुढे आणखी काहीतरी सांगू लागला. मी चकित होऊन त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिलो. जादूगाराने पोतडी झटकून कोंबडीची पिसे काढावीत, जादूगाराने पोतडी झटकून कोंबडीची पिसे काढावीत, तेवढ्या शिताफीने तो पोथ्या वेद आणि पुराणे झटकून त्यातून काढत होता आजचे सारे शोध शस्त्रे आणि शास्त्रे. अवाक मी म्हणायचे राहूनच गेले असेल असेल. हळूहळू त्याच्या जुलपेबाज केसांमधून मला त्याची शेंडी उगवताना दिसू लागली. त्याच्या जीनच्या पॅन्टचे रेशमी सोवळे झाले आणि चटेरी पटेरी शर्टातून एक उपरणे उगवले. त्याच्या कपाळावरच्या आठ्या भासू लागल्या गंधासारख्या आणि त्याच्या जानव्याची ब्रह्मगाठ बनली एक प्रखर तेजाचा बिंदू. त्या तेजाने मी काही काळ दिपूनच गेलो. मी भानावर आलो तेव्हा तो सांगत होता, म्हणून त्या काळचे अग्नस्त्र म्हणजे आजचा ॲटम बॉम्बच. मी भुवया कपाळात चढवीत म्हटले असेल असेल. तो म्हणाला तुला अजून हे पटलेले दिसत नाही, पण हे सगळे खरं आहे. तुला हे अजून पटलेलं दिसत नाही, पण हे सगळं खरं आहे. जे जे शोध आत्ता लागले आहेत इंग्लंड अमेरिकेमध्ये किंवा जपान जर्मनीमध्ये, ते होतेच प्राचीन काळी आमच्या पूर्वजांकडे. इतकंच काय, पण याही पुढे लागतील जे सारे शोध त्या साऱ्या देशांमध्ये, तेही होतेच प्राचीन काळी आपल्या देशामध्ये. मी मनात म्हटले हे न पटायला काय झाले, मी मनात म्हटले हे न पटायला काय झाले.
आजच्या युगात जर तुझ्यासारखा माणूस असू शकतो तर त्या काळी का नाही असणार आधुनिक विज्ञान. पण हे सारे मनातल्या मनात. प्रत्यक्षात मी फक्त पुटपुटलो असेल असेल. आता पुढची एक कविता मी वाचतोय ती एका तामिळ कवीची आहे. त्याचं नाव वैरमुथ्थू. त्यांची कविता आहे हॅलो 2000. परत विज्ञानाने इथे जे काही परिस्थिती निर्माण केलेली आहे त्याच्याबद्दलची ही कविता आहे. त्यात विज्ञान थोडं आहे आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम आहे. वैरमुथ्थू तामिळ कवी, ज्याचं भाषांतर केलं आहे निरंजन उजगरे यांनी. त्यांचा काव्यपर्व म्हणून एक संग्रह प्रसिद्ध आहे. त्यात अनेक देशातल्या अनेक भाषांमधल्या कविता आहेत. हॅलो 2000. हॅलो 2000, तू आमच्यासाठी काय आणलंस. हॅलो 2000, तू आमच्यासाठी काय आणलंस. उघड आहे की ही कविता 1999 किंवा 2000 2001 अशा कुठल्या तरी वर्षी लिहिलेली आहे. आम्हाला पाळणे जोजवतील की आम्हाला वधस्तंभ व्हावा लागेल. शांतपणे राहता येईल का युक्रेन आणि गाझा स्ट्रीपमधल्या लोकांसारखं रात्री वधस्तंभ व्हावा लागेल. आम्हाला पाळणे जोजवतील की आम्हाला वधस्तंभ व्हावा लागेल. इथे नाती गोती दयाळूपणा आपुलकी असेल की आईचं दूध टेस्ट्यूबमधून मिळेल. सौर ऊर्जेवर चाकं फिरतील की वाहनांच्या काळ्या धुराने सूर्य झाकला जाईल. स्वयंपाकाच्या गॅसचे सिलेंडर्स मिळतील की सिलेंडरमधून प्राणवायू विकला जाईल. हवेचे प्रदूषण इतकं वाढलं आहे, सिलेंडरमधून प्राणवायू विकला जाईल. कावेरी नदी अन्न देईल की अन्नम पक्षासारखी कावेरी नदी नामशेष होत जाईल. संपूर्ण राष्ट्र एकच घर होईल की प्रत्येक घराचं स्वतंत्र राष्ट्र बनेल. आमचं प्रांत, आमची भाषा, आमचं धर्म, आमची जात याच्यावरनं जर तुकडे पडत गेले तर काय होईल. संपूर्ण राष्ट्र एकच घर होईल की प्रत्येक घराचं स्वतंत्र राष्ट्र होईल. माणसाची वस्ती झाल्यानंतर चंद्र पूर्वीसारखाच प्रकाश देईल की तिथूनही रक्ताचा प्रवाह वाहू लागेल. पृथ्वीवरून उपग्रहाचं नियंत्रण होईल की कृत्रिम उपग्रह पृथ्वीवर नियंत्रण गाजवतील. आज नेट येतं, गुगल येतं, ते सगळं उपग्रहामधून आपल्याकडे येतं. त्यामुळे पृथ्वीवरून उपग्रहाचं नियंत्रण होईल की उपग्रह पृथ्वीवर नियंत्रण गाजवतील. एकामागून एक अशी प्रगतयुग येतील की काळच थांबून जाईल. शस्त्रांचा ऱ्हास होईल, माणूस शिल्लक राहील की माणूस लयाला जाऊन शस्त्र शिल्लक राहतील. हॅलो 2000, तू आमच्यासाठी काय आणलंस. आमच्यासाठी चिंता नसलेलं राष्ट्र आण. दरवाजा नसलेलं घर आण. काळं पेरं नसलेलं मन आण. शांतीचा आशीर्वाद आण. या जगाला विश्रांती घेण्यासाठी निवांतपणा आण. अशी त्यांनी त्यावेळेला प्रार्थना केली होती. प्रत्यक्षात काय आलं. हे जे घडतं आहे आणि विज्ञानामुळे काळजीचं वातावरण जास्त वाढतं आहे, याचं मुख्य कारण काय आहे. ही माझी पुढची कविता आहे. हव्यास. हव्यास महात्मा गांधींचं एक वाक्य आहे की विज्ञान किंवा निसर्ग ह्याच्याकडे एवढी शक्ती आहे की इट इज इनफ टू प्रोव्हाइड एव्हरीबडी फॉर इट्स नीड बट नॉट फॉर इट्स ग्रीड. त्या हव्यासामुळे, त्या ग्रीडमुळे हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. ही एक छोटीशी कविता हव्यास. धोक्याच्या घंटा वाजत आहेत, सावध व्हा सांगत आहेत. आम्हास ऐकू येत नाहीत, आम्हास ऐकू येत नाहीत, आमचे कान बंद आहेत. वातावरणाला ताप भरला आहे, ग्लोबल वॉर्मिंग. वातावरणाला ताप भरला आहे, प्रकृती सतत बिघडते आहे, अवकाळी पाऊस पडतोय. चाचण्या हे सारे दाखवित आहेत, आमचे डोळे बंद आहेत. सागर सीमा ओलांडीत आहे, घराघरात घुसणार आहे. शास्त्रज्ञ भाकीत सांगत आहेत, जाणीवा आमच्या बोथट आहेत. ओझोनचा थर फाटतो आहे, सूर्य प्रखर होणार आहे. सृष्टी भाजून टाकणार आहे, कातडी आमची निबर आहे. पाऊस ॲसिड ओतणार आहे, जमीन वैराण होणार आहे. पाण्यासाठी वणवण होणार आहे. जेवण आजचे भरपेट आहे. उत्तर या साऱ्याचे माहीत आहे, उत्तर या साऱ्याचे माहीत आहे.
अमर्याद हव्या साधनांचा त्यावर संयम जरुरी आहे. किती किती भोगायचं, किती करायचं याला लिमिट पाहिजे. त्यावर संयम जरुरी आहे. किंमत ही आम्हास अमान्य आहे. आमचीच नातवंडे पटवंडे याची किंमत भरतील भविष्यात मोठी. आपल्याला जस्ट जाणवतं आहे, पण याचे मोठे मोठे दुष्परिणाम आपल्याच मुलाबाळांना, नातवंडांना, पतवंडांना. आमचीच नातवंडे पतवंडे याची किंमत भरतील भविष्यात मोठी. फिकीर आम्हास त्याची नाही, आमची बुद्धी बधीर आहे. ही आजची मानवजातीची समस्या आहे. हा हव्यास हे त्याचं कारण आहे. पुढची कविता आहे, त्याचं नाव आहे मायंदळ प्रगती. आपल्याकडे जी प्रगती झालेली आहे विज्ञानाची, चांगली प्रगती आहे, त्याच्याबद्दल अभिमानही आहे, पण त्यात काही विसंगती आहेत. आणि त्या विसंगती कशा आहेत ह्याचं थोडक्यात वर्णन करणारी ही कविता आहे. मायंदळ हा आमच्या सातारा कराडकडचा शब्द आहे. मायंदळ म्हणजे भरपूर. मायंदळ पीक आलं म्हणजे भरपूर पीक आलं. अर्थात असा सध्या असं कोणी म्हणत नाही, पण अशा पद्धतीने तो शब्द वापरला जातो. मायंदळ प्रगती. बरं का गणप्या, बरं का गणप्या, आपल्या देशानं सध्या विज्ञानाच्या क्षेत्रात मायंदळ प्रगती केलेली आहे. आपल्या देशात आता ठिकठिकाणी संशोधनाच्या शाळा काढलेल्या आहेत आणि लई बुकं शिकलेली विद्वान सायंटिस्ट माणसं तिथं काम बी करीत आहेत. त्या येगळ्या रे गणप्या, त्या येगळ्या रे गणप्या, त्या खेड्यापाड्यातून काढायच्या प्राथमिक शिक्षणाच्या शाळा त्या येगळ्या, त्या अजून कुठं कुठं काढायच्या आहेत. आणि कुठं कुठं त्या शाळांमध्ये मास्तर बी पाठवायची राहिली आहेत. हे खरं आहे. पण अभिमानाची गोष्ट अशी की आपल्या देशात संशोधनाच्या मोप शाळा आहेत. तसंच संशोधनासाठी आपले काही मर्द फार लांब तिकडं दक्षिण ध्रुवावर जाऊन काम करीत आहेत. तसंच संशोधनासाठी आपले काही मर्द फार लांब तिकडे दक्षिण ध्रुवावर जाऊन काम करीत आहेत. फार थोडे देश आहेत तिथे संशोधन करणारे, त्यात भारताचं नाव आहे. आणि तिथल्या जंगशान थंडीला आणि वादळाला बी जुमानणार नाही अशी एक बिल्डिंग बी आपण तिथं बांधलेली आहे. तिथे एक लॅब बांधली आहे. ते खरं आहे रे गणप्या, ते खरं आहे रे गणप्या. अरे इथल्या पावसा पाण्यात उभा राहणाऱ्या बिल्डिंगी आपल्याला अजून बनवायच्या आहेत, हे खरं आहे. पण अभिमानाची गोष्ट अशी की दक्षिण ध्रुवावर आपण एक बिल्डिंग बांधलेली आहे. तसंच अणूचं बीज म्हणून जे काहीतरी असतं, तसंच अणूचं बीज म्हणून जे काहीतरी असतं ते पण आपल्या पठ्ठ्यांनी फोडलेलं आहे आणि त्यातली पॉवर बाहेर काढलेली आहे आणि त्याच्या आधारानं एक लय पॉवरबाज बाम बी बनवला आहे. ते ठावं आहे रे गणप्या, ते ठावं आहे रे गणप्या. अरे तुझ्याच का माझ्या बी शेतातल्या पंपाला अजून रोज पॉवर भेटत नाही, हे खरं आहे. पण अभिमानाची गोष्ट अशी की अणूचं बीज म्हणून जे काहीतरी असतं ते आपण फोडलेलं आहे. असं आणखी पण खूप आहे, असं आणखी पण खूप आहे. आपल्या मालकीचा एक चंद्र आभाळात बसवला आहे. लई फास्ट काम करणारा एक कॉम्प्युटर बनवला आहे. चंद्रावर मंगळावर जाणाऱ्या रॉकेटी उडवल्या आहेत. असं काय ना काय केलेलं आहे. ते खरं आहे रे गणप्या. अरे खड्डा नसलेला रस्ता अजून बनवायचा आहे आणि ठरलेल्या टायमाला ठेसनात पोचणारी गाडी अजून बनवायची आहे आणि पिण्याचं शुद्ध पाणी बी अजून बनवायचं आहे. असं काय बाय थोडं थोडं राहिलेलं आहे, हे खरं आहे. पण अभिमानाची गोष्ट अशी की आपल्या देशानं विज्ञानाच्या क्षेत्रात मायंदळ प्रगती केलेली आहे. मराठीमध्ये पण काही अन्य अशा कविता आहेत. हे जे मराठीमधले आधुनिक कवी आहेत जे विज्ञानाचा वापर करतात त्यांची नावं, त्यातली एकच मी वाचणार आहे. त्यांची नावं पण मला सांगायला हवीत. सचिन केतकर, संजीव खांडेकर, हेमंत दिवटे, सलील वाघ, नंदा हरम, अरुण काळे असे अनेक कवी आहेत. उत्तम कविता लिहितात. त्या कविता विज्ञान कविता या अर्थाने आहेत की विज्ञानाचा विशेषतः संगणकाच्या क्षेत्रातला टर्मिनॉलॉजीचा ते वापर करतात, पण त्याचे सगळे विषय हे कन्व्हेन्शनल जे कवितेचे असतात तसेच असतात. अरुण काळेंची एक कविता या संदर्भात मी वाचतोय. तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा. नावावरूनच लक्षात येईल की त्यांनी कशा पद्धतीने लिहिली आहे. तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा, नंतर आलेले लोक
अशी त्यांचा एक कविता संग्रह आहे, नंतर आलेले लोक, त्याच्यामधली ही कविता आहे. आणि याच्यामध्ये तू म्हणजे अरुण काळे यांच्या कविता आणि त्यांच्या कवितांचे विषय ज्यांना माहिती आहेत त्यांच्या दृष्टीने हे उघड आहे. पण तू मदरबोर्ड ह्यातला तू म्हणजे कोण, तर बाबासाहेब आंबेडकर. अरुण काळेंच्या सगळ्या कविता ह्या दलितांचे सगळे जे काही विषय आहेत त्याच्याशी संबंधित आहेत, त्यांच्या भावनांशी संबंधित आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी या दलित समाजाचा किती उद्धार केला आहे आणि किती पद्धतीने त्यांना वर आणलेलं आहे ह्याचं वर्णन त्याने कॉम्प्युटरची सगळी भाषा वापरून केलेलं आहे. एक साधी गोष्ट मला त्यावरनं आठवली. परवा 6 डिसेंबरला जो दलित समाज सगळा आला होता महानिर्वाण दिनानिमित्ताने, तर बातमी अशी वाचली पेपरमध्ये की त्या दिवशी जी पुस्तकांची विक्री झाली ती जवळजवळ कोटीमध्ये तो हिशेब गेला सगळा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा कोटीमध्ये हिशेब नसतो, 4-5 लाख म्हणजे खूप झाले. इतकं त्यांच्याकडे ती जिद्द तयार झालेली आहे. आणि त्याच्यामधलं एक महत्त्वाचं कारण नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण आहे. तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा, नंतर आलेले लोक संग्रहातले अरुण काळे. तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा आणि मल्टीमीडिया कीबोर्ड, हा संगणक ही मेमरी अन अपडेट प्रोग्रॅमही तूच दिलेला. पोरगं हरवू नये म्हणून बाप पुढे जाऊन रस्त्यावर उभा राहतो, तसा तू पुढे आलास 21व्या शतकात आमच्याही आधी. तुझे समकालीन महापुरुष जाऊन बसलेत इतिहासाच्या पुस्तकात, सिनियर सिटिझन्ससारखे एकमेकांच्या प्रकृतीच्या चौकशा करीत. तूच फक्त फिरतो आहेस 12 हत्तींचं बळ घेऊन, रस्त्यातून मैदानातून गरिबांच्या झोपड्यातून, विद्वानांच्या चर्चा आणि दुखावलेल्या विवादातून, कायदे कानून विद्या आणि विद्यापीठातून, नाटक गाणी सिनेमा आणि साहित्य संमेलनातून पुन्हा पुन्हा उठवायला येतोस तू कवितातून. आता या आय टीच्या युगात दलितांना डिलीट करण्यासाठी नवनवीन सॉफ्टवेअर येत आहेत आणि प्रोग्रॅम खराब करण्यासाठी सोडले जात आहेत विषाणू. तरीही तुझी अँटीव्हायरस खबरदारी पुन्हा पुन्हा करते त्यांना पराभूत. पुन्हा पुन्हा करते त्यांना पराभूत. असं हा अरुण काळे यांची कविता होती. दुसरी कविता आहे ती हिरोशिमानंतर 40 वर्षांनी. हे एक उडिया कवी आहेत ओरिसाचे आणि जगन्नाथ प्रसाद दास असं त्यांचं नाव आहे. पुन्हा याचं भाषांतर हे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे. निरंजन उजगारे यांचं भाषांतर आहे. हिरोशिमानंतर 40 वर्षांनी 1945 हिरोशिमाला स्फोट झाला. 1945 9 ऑगस्ट 1945. तर 1985 ही कविता लिहिली आहे उघड आहे. हिरोशिमानंतर 40 वर्षांनी. तो अभूतपूर्व दिवस उगवल्यानंतर पूर्वीसारखं काहीच नाही राहिलं. अणुबॉम्बच्या त्या स्फोटाचा इतका परिणाम झाला होता, त्याचा हा म्हणजे मानसिक आघात झाला होता लोकांवरती, सेन्सिटिव्ह लोकांवर, कवींवर. त्याचं हे उद्गार आहे. तो अभूतपूर्व दिवस उगवल्यानंतर पूर्वीसारखं काहीच नाही राहिलं. कसली शक्यता उमटली आकाशात, बुद्धीचा प्रचंड स्फोट की संस्कृतीचं धगधगता हस्ताक्षर, विद्वत्तेचा प्रकाश, प्रज्ञा, धग की प्रगतीची अवाढव्य जाहिरात. पाताळातला एखादा राक्षस भूमी उद्ध्वस्त करून टाकतो की येणारा प्रत्येक दिवस दूषित करतो जन्मकुंडलीतला अशुभयोग, माणसाची भाग्यरेषा, बालकांचं हसू सारं पुसून टाकतो की कालच्या समृद्धीचा नाश करतो की एखादा यांत्रिक ईश्वर सगळं सामर्थ्य लयास नेतो. भग्न अवशेषांखाली संपन्नता गाडून टाकतो की भविष्याला शापित करतो की जिथे शक्यताच बनते सार्वभौम, की जिथे शक्यता सार्वभौम बनेल आणि केवळ एक गणित म्हणून किंवा इतिहासातील नोंद म्हणून माणूस शिल्लक राहील. अशी पृथ्वी तो निर्माण करतो. अशा एखाद्या दिवसामुळे होत नाही नामशेष केवळ एखादी वस्ती, पण नाश पावतात संपूर्ण पृथ्वी आणि मानवता.
आजच्या संस्कृतीचं वय आहे 40 वर्ष. ही हिरोशिमानंतर 40 वर्षांनी ही अशी ही कविता. या संदर्भात आणखीन एक माझी कविता वाचतोय. त्या कवितेचं नाव आहे महात्मा. काय आहे की दांडी यात्रा 1930मध्ये, वैयक्तिक सत्याग्रह महात्मा गांधींचा 1940, अटमबॉम्ब बनवण्याचं जे लॉस अल्मालोस प्रोजेक्ट होतं अमेरिकेमध्ये ते 1940-41ला सुरू झालं आणि त्याची चर्चा ही साधारण 30-32च्या सुमाराला शास्त्रज्ञांच्यामध्ये सुरू झाली. त्यामुळे हे सगळा काळ एकच आहे. एका बाजूला ॲटॉमिक बॉम्ब आहे, एका बाजूला सत्याग्रहाचं शस्त्र आहे. या दोघांचा मिळून कसा परिणाम होतो आहे, आजच्या काळात त्याचं काय निष्पन्न झालेलं आहे ते माझ्या दृष्टीने, कवीच्या दृष्टीने त्यातलं काय दिसतं हे सांगणारी ही कविता आहे महात्मा. दोन संशोधन प्रकल्प काळाच्या एकाच टप्प्यावर 1930 ते 40-45. दोन संशोधन प्रकल्प काळाच्या एकाच टप्प्यावर अस्त्रे शोधण्यासाठी झाले या पृथ्वीच्या पाठीवर. त्याचा हा संक्षिप्त अहवाल. बनत होते एकीकडे अण्वस्त्र, आधार ज्याचा एक गणिती सूत्र. हे अण्वस्त्र बनवण्याचं आधार गणिती सूत्र होता. बनत होते एकीकडे अण्वस्त्र, आधार ज्याचा एक गणिती सूत्र, E=mc². बनत होते दुसरीकडे निशस्त्र प्रतिकाराचे एक अद्भुत अस्त्र, सत्याग्रह, आधार त्याचा एक 2 शब्दांचा मंत्र, निर्भय बनव. आधार त्याचा एक 2 शब्दांचा मंत्र, निर्भय बनव. एकीकडे होणार होती अणुकेंद्रात दडलेली ऊर्जा मुक्त, दुसरीकडे कसोटीवर होते माणसांच्या आत्मबलाचे सत्व. एकीकडे कुबेराची भूमी होती, साधनांची लयलूट होती. अमेरिकेच्या त्या जी तिजोरी होती त्या तिजोरीतली सगळी चांदी काढून ती त्या प्रयोगासाठी म्हणून दिली होती, चांदीची वायर हवी होती म्हणून. एकीकडे कुबेराची भूमी होती, साधनांची लयलूट होती, दुसरीकडे नरनारी खेड्यापाड्यातील सामान्यांची सेना होती. एकीकडे शत्रूपासून आणि मित्रांपासूनही कसोशीने पाळलेली गुप्तता होती. अमेरिकेत चाललेलं काय नेमका प्रयोग चालू आहे, काय होतं हे इंग्लंडमधल्या शास्त्रज्ञांना सुद्धा पत्ता लागू दिला नव्हता, युरोपमधल्या लोकांना. दुसरीकडे शत्रूलाही प्रकल्पात सामील करणारी मोकळी मुक्त हवा होती. सत्याग्रह करताना पहिल्यांदाच डिक्लेअर व्हायचं असं असं आम्ही करणार आहोत, सगळ्यांना माहिती आहे. इकडे शास्त्रज्ञांनी काय केले, चिमूटभर युरेनियम दुर्मिळ घेतले. रेअर अर्थ म्हणतात, दुर्मिळ असतं ते. चिमूटभर युरेनियम दुर्मिळ घेतले, प्रयोगशाळेत ते समृद्ध केले, एनरिच केले. युरेनियम 238 हे त्याचा भाग आहे, तो जास्त वाढवतात, त्याला एनरिच म्हणतात. प्रयोगशाळेत ते समृद्ध केले, एनरिच केले आणि सूर्याला लाजवणारे तापमान पृथ्वीवर निर्मिले. एनरिच युरेनियम असलं की त्यातनं ॲटमबॉम्बचा स्फोट होतो. हे इकडे शास्त्रज्ञांनी केलं. तिकडे सामान्यांनी काय केले हे आपल्याला माहिती आहे. तिकडे सामान्यांनी काय केले, चिमूटभर साधे मीठ उचलले. यांनी चिमूटभर दुर्मिळ युरेनियम घेतलं, त्यांनी चिमूटभर साधं मीठ उचललं आणि सूर्यप्रकाशात सदोदित नाहणारे साम्राज्य एक हादरले. सन नेव्हर सेट्स ऑन द एम्पायर म्हणायचे. सूर्यप्रकाशात सदोदित नाहणारे साम्राज्य एक हादरले. प्रकल्प 1 यशस्वी, अणुबॉम्ब. प्रकल्प 1 यशस्वी, अण्वस्त्र बनले. जन्मताच लाखोचे रक्त त्याने प्राशिले. हिरोशिमा नागासाकी. प्रकल्प 2 यशस्वी. प्रकल्प 2 यशस्वी, सत्याग्रहाचे अस्त्र बनले. स्वातंत्र्य संग्रामाला आमच्या बळ त्याने दिले. त्याच्यामुळे त्या संग्रामाला जोर आला, जोश आला, सामान्य माणसं त्यात उतरली. आता काही वर्षे लोटली, अण्वस्त्रांची ताकद वाढली. आता साठ्यावर अण्वस्त्रांच्या बसलेत जे सत्ताधारी, अधिकच ते हतबल, तयाना ग्रासते भयभावना भारी. हे नको त्या देशाच्या हातात गेलं तर काय होईल, हे एखाद्या टेररिस्टांच्या ग्रुपच्या हातात गेलं तर काय होईल, अशी भीती वाटते. आणि जगाला भीती वाटते, हे ज्यांच्याकडे अमेरिका, रशिया, इथे एखादा वेडपट अध्यक्ष म्हणून बसला तर काय होईल. त्यामुळे आता काही वर्षे लोटली, अण्वस्त्रांची ताकद वाढली. आता साठ्यावर अण्वस्त्रांच्या बसलेत जे सत्ताधारी, अधिकच ते हतबल, तयाना भासते भयभावना भारी.
आता काही वर्षे लोटली सत्याग्रहाची ताकद कळली. आता काही वर्षे लोटली सत्याग्रहाची ताकद कळली. पृथ्वीच्या पाठीवर कोठेही आज पाचही खंडात, पृथ्वीच्या पाठीवर कोठेही आज पाचही खंडात जेव्हा सामान्यांच्या सेना जुलमाविरुद्ध उठतात, कधी जिंकतात कधी हरतात, दरवेळेला जिंकतीलच असं नाही, कधी जिंकतात कधी हरतात, पण उठतात, तेव्हा सत्याग्रह हे एकच शस्त्र त्यांच्या हातात आणि निर्भय बनो हा एकच मंत्र त्यांच्या उरात. अहवालातली अखेरची एकच नोंद, अहवालातली अखेरची एकच नोंद. अण्वस्त्राच्या प्रकल्पात होते अनेक तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, बुद्धिमान, सारे हुशार आणि विषयांमधले तज्ज्ञ. काय ती लिस्ट आहे ती कधी वाचलीत किंवा आपण ओपेनहेमर पिक्चर बघितला असेल तर सगळे मोठे मोठे शास्त्रज्ञ अमेरिकेतले होते. सत्याग्रहाचे अस्त्र शोधण्यासाठी धडपडत होता तो एकटा. सत्याग्रहाचे अस्त्र शोधण्यासाठी धडपडत होता तो एकटा. पंचा नेसलेला फकीर, पुजारी अहिंसेचा, पाईक सत्याचा, तो शतकानंतर येणारा आणि सामान्यांबरोबर वावरणारा तो एक महात्मा. आता छोट्या 2-3 कविता आहेत. एक आहे फक्त एवढे तथ्य. सगळे विज्ञानाचे आपण प्रयोग करतो आणि सगळे नियम शोधतो, अमुक करतो, त्यांनी होतं काय? तर खरं म्हणजे जेवढे उत्तर शोधावी तेवढे प्रश्न वाढत जातात. आणि आता तर काय डार्क मॅटर आहे म्हणून सांगतात. आता हे डार्क मॅटर काय आहे, ते कुठे आहे, त्याचं अस्तित्व सिद्ध होईल का नाही, काही कल्पना नाही आहे. त्यामुळे हे सगळ्या प्रयोगांमधनं काय दिसतं आपल्याला? फक्त एवढे तथ्य ही कविता त्याचं उत्तर देते. फक्त एवढे तथ्य. सागर लाटा येती काठा, वाळू वरती रेखित वाटा. सागर लाटा येती काठा, वाळू वरती रेखित वाटा. काठावरती मुले खेळती, पाया त्यांच्या बिलगती लाटा. हळूच उधळून तुषार हलके, सागर त्यांचा भिजवी माथा. त्यांच्या इवल्या नजरेमध्ये सागर आहे अल्लड छोटा. परंतु अजस्त्र सागर विस्ताराची असेल यांना काही कल्पना. अजस्त्र सागर विस्ताराची असेल यांना काही कल्पना. सागर अति गूढ नि गहरा असेल जाणीव यांची या मना. युगायुगांचे जलसरितांचे शमवून शकले याची तृष्णा. युगायुगांचे जलसरितांचे शमवून शकले सागर तृष्णा. जीवसृष्टीच्या पृथ्वीवरल्या पहिल्या दिसल्या इथे खुणा. दूरवरीच्या पाहून चंद्रा नित्य करी हा प्रेम याचना. आकाशीच्या मेघांचे अन पोषण करीतो सागर पाना. किती गोष्टी आहेत सागराशी. पोटी याच्या कोटी जलचर, पोटी याच्या कोटी जलचर शिंपल्यात अन मोती नाना. पाठी वरती फिरती याच्या नित्य वादळे करीत गर्जना. पाठी वरती फिरती याच्या नित्य वादळे करीत गर्जना. नसेल ठाऊक, नसेल ठाऊक काही यातले काठावरच्या या चिमण्यांना. यांच्या लेखी सागर आहे हळू झुलणारा एक पाळणा. तसेच आहे विश्वभवतीचे, तसेच आहे विश्वभवतीचे काठावरन माणूस खेळे. काय प्रचंड आहे पुढे त्याचं काय. तसेच आहे विश्वभवतीचे काठावरन माणूस खेळे. फक्त एवढे तथ्य सांगती विज्ञानातले प्रयोग सगळे. हे आपल्याला एवढंच कळतं की हे इतकं गूढ, गंभीर आणि खोलवर आहे. हे आत्तापर्यंतच्या विज्ञानात हे आणखी एवढंच सिद्ध होत राहतं असं मला वाटतं. पुढची कविता आहे विश्वरूप दर्शन. आता मी म्हटल्याप्रमाणे 2च कविता आहेत. एक आहे विश्वरूप दर्शन. मगाशी आपण सूर्यावरचं भाषण ऐकलं आणि किती प्रकाराने ह्या सगळ्या कॉस्मॉलॉजीचा आपण अभ्यास करत असतो आणि त्यातनं काय काय मिळत असतं, दिसत असतं, हे कळलं. तर ह्या संदर्भातली ही कविता आहे विश्वरूप दर्शन. प्रथम झाले अर्जुनाला, विश्वरूप दर्शन प्रथम झाले अर्जुनाला, तशी नोंद उपलब्ध आहे. पहा गीता अध्याय 11 श्लोक 12 आणि त्यापुढे तिथे विश्वरूप दर्शनाचं वर्णन आहे.
भगवंताने दिली दिव्य दृष्टी अर्जुनाला सांगते गीता, अन दिसले तेजस्वी सूर्य हजारो आकाशी त्याला तळपताना. ब्रायटर दॅन 1000 सन्स, हजारो सूर्यांचा तेज त्याला दिसला असं वर्णन आहे. दिसले ईश्वराचे रूप दिव्य, महाकायन विक्राळ भव्य. दिसले वंदन करीत उभे, साधू संतन मानव अन्य. काळाचा प्रवाह होता अविरत, कोसळत मुखात प्रभूच्या. शत्रू सोयरे अन सारे होते झेपावत, दाढेखाली मृत्यूच्या. हे वर्णन सगळं गीतेमधलं आहे. अर्जुन भारावला, अर्जुन थरारला, अर्जुन भयव्याकुळ झाला. विश्व रोजचे नित्य भवतीचे, दावी देवा विनवू लागला. तो म्हणाला नेहमीचं विश्व बघू दे. हे अर्जुनाचं वर्णन आहे. हजारो वर्षे आता लोटली, हजारो वर्षे आता लोटली. आता अर्जुन नाही, भगवंत नाही. ध्यास घेतलेल्या शास्त्रज्ञाना, विश्वदर्शन तरी घडे आजही. आज राय चौधरी आले होते, यांच्यासारखे जे आयुकामध्ये काम करणारे अन्य संशोधक आहेत, त्यांना विश्वाचं दर्शन घडतं. कसं घडतं? जाणवे अंतराळाची अंधारी पोकळी. सगळं विश्व म्हणजे अंधारी पोकळी आहे. त्यात कुठे कुठे थोड्या ठिकाणी हे ग्रह आणि तारे आहेत. मध्ये मध्ये विखुरलेत तारे, स्फोटाच्या धक्क्याने, बिग बँग, स्फोटाच्या धक्क्याने वाढत्या वेगाने सर्वांपासून दूर पळत आहेत सारे. कुठे पोकळी गर्भार आहे, धुलीकुणांच्या मेघात उद्याचे तारे. ताऱ्यांना एक जीवनक्रम असतो आणि ते निर्माण होतात, जन्म घेतात धुलीकणांच्या पोकळीमध्ये एकत्र येऊन. मग ते वाढतात, ते तेजस्वी होतात, मग हळूहळू त्यांचं तेज वाढतं आणि मग ते नष्ट होतात. असा तो एक जीवनक्रम ताऱ्यांचा पण आहे. हे सगळं कॉस्मॉलॉजीने सांगितलेलं आहे. सूर्याचं बाय द वे 10 अब्जाचं वर्षाचं त्याचं आयुष्य आहे. त्यातली 5 अब्ज वर्ष जवळजवळ झालीत, म्हणजे आपल्या भाषेत तो 50शीला आला आहे. आणखीन काही वर्षानंतर सूर्याचं तेज वाढत जाणार आणि तो इतके प्रखर होणार की त्याच्यामुळे पृथ्वीवरची तर सगळी जीवसृष्टी भाजून जाईल, पण सगळ्या ग्रहताऱ्यांवरती तो भयंकर भाजणार, सगळे ग्रह. आणि मग तो खूप तेजस्वी होणार आणि मग त्याचा हळूहळू मंद होत जाईल आणि त्याचं तेज संपेल आणि 10 अब्ज वर्षांनी सूर्य संपेल. काही अब्ज वर्षांनी या विश्वामध्ये अशी परिस्थिती होईल की आत्ता सगळ्या उच्च तापमानाकडनं खालच्या तापमानाकडे अशी उष्णता वाहते. सगळ्या बॉडीज एकाच तापमानाला येतील, सगळे पदार्थ, आणि कुठून कुठे ऊर्जा वाहणारच नाही. म्हणजे त्याला म्हणतात थर्मोडायनॅमिक डेथ ऑफ युनिवर्स. सगळं असेल अस्तित्वात, पण ऊर्जा वाहणार नाही, घडणार काही नाही. चेहरे एवढे गंभीर करू नका, याला अब्ज वर्ष लागणार आहेत. त्यामुळे हे सगळं त्या कॉस्मॉलॉजीमध्ये जे काही अभ्यास करतात त्यातनं ते सगळं त्या शास्त्रज्ञांना कळत असतं. म्हणून हा प्रश्न मला पडलेला आहे की धूलिकणांच्या मेघात उद्याचे तारे, आयुष्य सरलेले मृत्यूसमीप पोचलेले कुठे कुठे वृद्ध तारे, विश्वप्राशन करीत अविरत कृष्णविवराचे कुठे भोवरे. विश्वपास, सगळं विश्व वेळण्याची ताकद असते असे ते कृष्णविवर आहेत, ते सुद्धा आता कुठे कुठे दिसत आहेत. अंतरंगातील चकवे त्याच्या विज्ञानानं अजूनही कळले. गीतेचे विश्वरूप वेगळे, गीतेने सांगितलेलं वेगळं. ते तेजोमयी प्रतिभेने दिसले, व्यासांची प्रतिभा होती. विज्ञानाचे विश्व निराळे, मानवी बुद्धीने जाणिले. आता या दोघांमध्ये काय कम्पेअर करणार? सागराचे रूप अथांग, हिमालयाची उंची भव्य, प्रत्येकाची आपुली शक्ती. एक प्रतिभेने काव्याने दिलेलं, एक विज्ञानाने दिलेलं. एक सागर, एक हिमालय. प्रत्येकाची आपुली शक्ती, तसेच विज्ञान आणि काव्य. पण एक प्रश्न आहे, विश्वरूप दर्शन होता अर्जुन परिभव व्याकुळ झाला, विश्व रोजचे नित्य भवतीचे दावी देवा विनवू लागला. विज्ञानाचे विश्वरूपही असेच विराट आणि अजस्त्र, कल्पनातीत अंतरे यातील काळ असीम जणू अनंत. ताऱ्यांची येथील कहाणी कोटी कोटी किती वर्षांची, सजीवांची पृथ्वीवरल्या गाथा संपणार जणू 2 क्षणाने. सगळ्या विश्वाचं जे काही वर्णन आहे त्याच्यात आपलं पृथ्वीवरचं जे काय सजीव आयुष्य आहे हे काही 2 क्षणांचं आहे. शास्त्रज्ञाचा कोणी जेव्हा करीतो खास अभ्यास, जाणवून हे सत्य क्षणभरी अडतो का त्याचा श्वास. तो गंभीर होतो का ते वाचताना आणि ते करताना. अस्वस्थ भय व्याकुळ अर्जुन होतो,
शास्त्रज्ञ होत नाही. बहुतेक तसं घडत नाही शास्त्रज्ञांच्या बाबतीत. अस्वस्थ भय व्याकुळ अर्जुन होतो, शास्त्रज्ञ होत नाही. विज्ञानाची साध बुद्धीला, विज्ञानाची साध बुद्धीला काव्य हृदया साध घाली. म्हणून हा दोघांमध्ये फरक असला पाहिजे, अशी ही कविता. आणि आता शेवटची कविता आहे. शक्ती स्वरूपाचे उपासक हे आणि ते. म्हणजे एक शक्ती स्वरूपाचे उपासक हे विज्ञानाच्या क्षेत्रात आपल्याला आढळतात, जे इंजिनियर्स आहेत. कोणी ऑप्टिक्सचा आहे, कोणी इलेक्ट्रिसिटीचा आहे, म्हणजे ते इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, त्याचे करतो. कोणी काय आणखीन वेगळं आहे. हे विज्ञानाच्या क्षेत्रात आढळणारे शक्ती स्वरूपाचे उपासक, आणि काही आपल्याला समाजात आढळणारे शक्ती स्वरूपाचे उपासक. शक्ती स्वरूपाचे उपासक हे आणि ते. प्रकाशांच्या लाटांमधून झेपावणारी, उष्णतेच्या झळांमधून जाणवणारी, ध्वनीच्या लहरींमधून गुंजणारी किंवा विजेच्या तारांमधून वाहणारी, सगळे ऊर्जाची वेगळीवेगळी स्वरूप आहेत. लाईट आहे, उष्णता आहे, ध्वनी आहे, वीज आहे. सारी ही शक्तीची विविध रूपे, पण सारी शक्ती मुळात एकच. हे तर वर्गात शिकतात विज्ञानाचे सारेच विद्यार्थी. एनर्जी कॉन्झर्वेशन शिकतो. जेवढी इकडनं एनर्जी कमी होईल तेवढी तिकडे राहील, जेवढी गतिज एनर्जी कमी होईल तेवढी स्थितिज वाढेल, किंवा काही. एनर्जी सगळी एकच आहे, वेगळे वेगळे रूप आहेत. नंतर विज्ञानाच्या शाखा उपशाखातून तू पुढे पुढे सरकत जातात हे सगळे विज्ञानाचे विद्यार्थी. कोणी प्रकाशात न्हाणे पसंत करतात, ते ऑप्टिक्सचा अभ्यास करतात. कोणी उष्णतेला बाजू लागतात, ते थर्मोडायनॅमिक्सचा अभ्यास करतात. कोणी विद्युत प्रवाह मोजतात मीटर्समध्ये. ध्वनी लहरींच्या नादात कोणी गुंग होतात. वेगळे वेगळे प्रांत निवडतात. आश्चर्य म्हणजे माझेच शक्तिरूप खरे अशी घोषणा कधी कोणी देत नाही. आश्चर्य म्हणजे माझेच शक्तिरूप खरे अशी घोषणा कधी कोणी देत नाही. प्रकाशाच्या तज्ज्ञांची, उपासकांशी उष्णतेच्या दंगल कधी होत नाही. त्यांच्या आपापसात कधी मारामाऱ्या नाहीत. मग शक्तीच्या त्या दुसऱ्या रूपाला प्रभू राम म्हणून पुकारणारे आणि रहीम म्हणून जाणणारे का बरे भांडतात आपापसात? कृष्णाचे भक्त आणि ख्रिस्ताचे भक्त का बरे संघर्ष करतात? खांद्यावर तेजस्वी सूर्याच्या पताका घेऊन आपसात झगडणाऱ्या या आंधळ्या यात्रिकांना, खांद्यावर तेजस्वी सूर्यांच्या पताका घेऊन आपसात झगडणाऱ्या या आंधळ्या यात्रिकांना ओंजळभर किरण देखील दिले त्या सूर्याचे, ओंजळभर किरण देखील त्या सूर्याचे घेतले बरोबर सोबतीला, तर किती बरे चांगले होईल. प्रकाश दिसतो डोळ्याला, उष्णता हाताला चटका देते. ते इतकी स्वरूपं वेगळी आहेत की त्याच्यात काहीच साम्य नाही आहे. प्रकाश दिसतो डोळ्याला, उष्णता हाताला चटका देते, तरीही दोन्ही एकच आहेत, त्यांच्यात स्पर्धा वैर नसते. शक्तीचे रूप एक, दुसरे अगदी भिन्न असते. नियम असतात वेगवेगळे, शास्त्र देखील वेगळे असते. विज्ञानाने सांगितलेले हे सत्य सर्वत्र ते खरे आहे. रूपे भिन्न भासती तरीही शक्ती सारी एक आहे. एकावर विश्वास दुसऱ्याचा दुस्वास हे तर्कसंगत नाही. एकावर विश्वास दुसऱ्याचा दुस्वास हे तर्कसंगत नाही. वेगळ्या पात्रात आहे म्हणून पाणी विष होत नाही. वेगळ्या पात्रात आहे म्हणून पाणी विष होत नाही. अशी ही शेवटची कविता, शक्ती स्वरूपाचे उपासक. ही कविता वाचताना आणि जेव्हा मी ह्या सगळ्या कवितांचा एक आढावा घेत होतो मराठीतल्या, तेव्हा मर्ढेकरांच्या कवितेच्या 4 ओळी माझ्या नजरेला आल्या. त्यांचा अर्थ मला जो जाणवतो तो सांगतो, आणि पसायदान म्हटल्याप्रमाणे त्या 4 ओळी प्रार्थना आहे परमेश्वराची, त्या 4 ओळी म्हणून मी हे संपवतोय. मर्ढेकरांची कविता आहे, त्याच्यामधले एक कडवं असं आहे: जाऊ दे कार्पण्य मीचे, दे धरू सर्वास पोटी, भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी. कार्पण्य मीचे म्हणजे आत्यंतिक इगो, अभिमान.
करपणेवरनं हा शब्द आला असावा. अतिशय जास्त भाजलं की ते कार्पण्य. जाऊ दे कार्पण्य मीचे, आत्यंतिक मीचा जो अभिमान आहे, जो इगो आहे, तो जाऊ दे असं ते परमेश्वराला सांगतायत. जाऊ दे कार्पण्य मीचे. हा आत्यंतिक मीपणा कुठे येतो? तो मग मी स्वतः असेल, माझा धर्म असेल, माझी जात असेल, माझी भाषा, प्रांत, देश, कुठल्याही बाबतीत अतिशय कडवेपणाने जर विचार व्हायला लागले तर ते कसे घातक आहेत. जाऊ दे कार्पण्य मीचे, दे धरू सर्वासपोटी. सर्वजण माझे बांधव आहेत अशी मला भावना येऊ दे. दे धरू सर्वासपोटी ते व्हायला हवं असेल तर हे मीचं कार्पण्य, हा जो अभिमान आहे, एकांतिक अभिमान आहे, त्याच्यापासून बाजूला व्हायला पाहिजे. पुढच्या 2 ओळी महत्त्वाच्या आहेत. भावनेला येऊ देगा शास्त्रकाट्याची कसोटी. शास्त्रकाट्याची कसोटी कशाला म्हणतो आपण? तार्किकदृष्ट्या प्रत्येक तोलून मापून जोखून गोष्ट बघणे याला म्हणतो शास्त्रकाट्याची कसोटी. इथे मर्ढेकर म्हणतायत, आधुनिक युगाचे कवी म्हणतायत, भावनेला येऊ देगा शास्त्रकाट्याची कसोटी. माझ्या दृष्टीने हे फार महत्त्वाचं आहे. भावना जेव्हा तर्काच्या तावडीतून निसटतात, तर्कापासून विलग होतात, तेव्हा त्या भयंकर टोकदार होतात, जरा जरा दुखाव्याला जातात आणि त्याच्यामधून भयंकर आक्रमक अशा गोष्टी घडतात. भावनेला येऊ देगा शास्त्रकाट्याची कसोटी. शास्त्रामध्ये जो काही एक तर्काला महत्त्व आहे, बुद्धीला महत्त्व आहे, ते महत्त्व हे भावनांमध्ये सुद्धा असू दे असं बासी मर्ढेकर म्हणतायत. आणि हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. गणित आणि कविता, विज्ञान आणि कविता एकमेकांच्या जवळ येऊ शकतात की नाही याचं माझ्या दृष्टीने उत्तर भावनेला येऊ देगा शास्त्रकाट्यांची कसोटी हे आहे. धन्यवाद.